विठुमाऊलीच्या गजरात पंढरपूरकडे निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। मात्र यंदा या पालखी सोहळ्याचा रथ हा असुरक्षिततेच्या सावटाखाली आहे। गेल्या काही दिवसात चांदीच्या किमती गगनाला भिडल्यात। नाथांच्या रथावर तब्बल 1 क्विंटलपेक्षा अधिक चांदी आहे। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। संस्थान आणि वारकऱ्यांनी प्रशासनाकडे कडेकोट पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। विठू माऊलीचा गजर, टाळ मृदंगाचा ताल आणि पंढरीची वाट चालणारी पावलं, या आषाढी वारीचे अवघ्या महाराष्ट्राला वेध लागले। येत्या 29 जूनला संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। यंदाच्या या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेला निवृत्तीनाथांचा रथ पूर्णपणे सज्ज झालाय। मात्र आता याच रथाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। कारण हा रथ चांदीचा आहे। आजच्या बाजारभावानुसार या ऐतिहासिक रथावर मढवलेल्या चांदीची किंमत तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात आहे। रथावर 1 क्विंटलपेक्षा जास्त चांदी आणि चांदीची पालखी आणि पादुका आहेत। सध्या चांदीच्या किमती गगनाला भिडल्यात, त्यामुळे हा रथ आता चोरांच्या आणि समाजकंटकांच्या निशाण्यावर येण्याची भीती आहे। रथाच्या रक्षणासाठी साध्या वेशातले पोलीस, गणवेशातले कर्मचारी, महिला पोलीस आणि थेट कमांडो तैनात करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। रथाच्या सुरक्षेसंबंधाने प्रतिवर्षी आपल्याला पोलीस बंदोबस्त मिळत असतो आणि ह्याही वर्षी आपण कमांडोची मागणी केली। आता चांदीचे भाव वाढल्यामुळे रथाची किंमत वाढलेली आहे। रथ दुरुस्त केला आहे, रथाला GPS सिस्टम केली आहे आणि रथाला एकदम चांगल्या उत्तम दर्जाचे CCTV कॅमेरे आपण यावेळेस बसवलेले आहेत। हो, सुरक्षेच्या व्यवस्थापनातून ते आहेत आणि आपले सुद्धा संस्थांचे स्वयंसेवक स्वतः नेहमी प्रतिवर्षी असतात। यावर्षी पण आपण ते स्वयंसेवक आहेत। काही गोपनीय पद्धतीने रथावर देखरेख करण्यासाठी आपण स्वयंसेवक परत नेमणार आहोत। या ऐतिहासिक मौल्यवान रथाची यंदा विशेष डागडुजी आणि दुरुस्ती केली आहे। सागवान लाकडाच्या मुख्य रथावर उत्कृष्ट असं चांदीचं नक्षीकाम आहे। गतवर्षीचे काही अनुभव लक्षात घेता संस्थांनं सुरक्षेसाठी थेट पोलिसांकडे मागणी केली आहे। चांदीचा रथ आहे तो आता काही कोटी रुपयांचा आहे, कारण त्याला जो चांदीचा मुलामा पत्रा लावलेला आहे। तर आमच्या अशा अपेक्षा आहे की शासनाकडनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक कमांडो 1-2 किंवा शस्त्रधारी त्या रथाबरोबर 2 शिपाई असावेत, ज्यायोगे एक भीती राहते, चोरांना भीती राहावी, सज्जनांना भीती राहण्याचं काही आवश्यकताच नाही आहे। आणि ही सज्जनांची यात्रा आहे, पण तरी आजची परिस्थिती पाहता अशा प्रकारच्या सुरक्षेची आवश्यकता वाटते। पालखी मार्गावर ज्या ठिकाणी मुक्काम असेल तिथे पोलिसांची एक स्वतंत्र तुकडी 24 तास तैनात राहणार आहे। रथाच्या पुढे आणि मागे पोलिसांचं वाहन आणि कर्मचाऱ्यांचा ताफा असणार आहे। तसंच गर्दीचं नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेची विशेष मदत सुद्धा घेतली जाणार आहे। विभिन्न प्रकारचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आज रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकची काय अडचण येऊ शकते, तो ट्रॅफिक डायव्हर्जन प्लॅन ते पोलीस विभागाने त्याच्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी अतिक्रमण काढण्याची वेळ आली आहे नाशिक शहरामध्ये, ते पण काढण्यात आलेली आहे आणि त्याच्यासोबत पूर्ण सुरक्षेच्या अनुषंगाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वारकरीला त्रास होऊ नये, तर ज्या ज्या ठिकाणी मुक्कामच्या ठिकाण आहे त्याची पूर्वतयारी पण करण्यात आलेली आहे। एकंदरीत भक्तीच्या महासागरात यंदा विठ्ठल भाविक आणि पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे। त्या सुरक्षा कड्यातून 29 जूनला निवृत्तीनाथ महाराजांचा हा चांदीचा रथ पंढरीच्या दिशेनं कूच करेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।